वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आम्ही बायोलॉजीचा एक कोर्स चालू करतोय, ज्यामध्ये सर्व चॅप्टर्स आपण पाहणार आहोत। त्याची सुरुवात करतोय आपण आपल्या पहिल्या चॅप्टर पासून, आणि चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स। रिप्रोडक्शन बद्दल या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहे। प्लांट्स मध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होते हे या चॅप्टर मध्ये स्पेसिफिक आजच्या क्लास मध्ये आपण पाहतोय। आणखी आपण या क्लास मध्ये काय काय पाहणार आहे, तर या क्लास मध्ये आपण पाहणार आहे रिप्रोडक्शन काय, रिप्रोडक्शन म्हणजे काय हे आपण या चॅप्टर मध्ये पाहतोय। त्याचबरोबर कोणकोणते रिप्रोडक्शनचे प्रकार आहेत, कौन कौन से रिप्रोडक्शन के टाइप्स है, ये आज हम इस स्पेसिफिक टॉपिक में जानने वाले हैं। त्याचबरोबर पहिला टाइप आपण पाहतोय रिप्रोडक्शनचा, ते म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन। डिटेलमध्ये काय असतं ते आपण पाहणार आहे। असेक्शुअल रिप्रोडक्शनचे कोणते कोणते टाइप्स असतात ते पण आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे। या चॅप्टरचं आपलं हे पहिलं लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये आपण सर्वप्रथम रिप्रोडक्शन काय असतं ते पाहणार आहे, टाइप्स आपण रिप्रोडक्शनचे पाहणार आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असते ते आपण पाहतोय, आणि त्याचबरोबर असेक्शुअल रिप्रोडक्शनचे कोणते कोणते टाइप्स आहेत ते आपण या स्पेसिफिक आजच्या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण पाहतोय। चला पुढे जातोय आपण। सर्वप्रथम रिप्रोडक्शन काय असते ते आपल्याला समजलं पाहिजे। रिप्रोडक्शन रिप्रोड्यूस करणे, प्रोडक्शन बनवणे, प्रोड्यूस करणे, री म्हणजे परत, अगेन रिप्रोड्यूस करणे। री बोले तो अगेन, अगेन परत बनवणे, अगेन प्रोड्यूस करणे, फिर से बनाना, परत बनवणे है की नाही, परत प्रोड्यूस करणे, यालाच म्हणतो आपण रिप्रोडक्शन। काय म्हणतो? रिप्रोडक्शन। फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, नवीन ऑर्गॅनिझमला बनवायचं आहे, फॉर्म करायचं आहे आपल्याला, प्रोड्यूस करायचं आहे आपल्याला, कोणाला? नवीन ऑर्गॅनिझमला। फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, पण कसं, कोणापासून? फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन्स, आधी असलेल्यांपासून, जुन्यांपासून नवीन बनवणे आहे की नाही। पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग बनतो, बरोबर, हा, पालकांपासून नवीन अपत्य बनते। तसंच आपण म्हणतोय की जुन्यांपासून, आधीच्यांपासून, आधीच्या ऑर्गॅनिझम पासून, प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम पासून न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करणे, फॉर्म करणे, फॉर्म होणे, याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन। काय म्हणतो? रिप्रोडक्शन। रिप्रोडक्शन मतलब क्या, ये वर्ड में ही लिखा है। री मतलब अगेन, प्रोड्यूस मतलब कोई तो भी बनाना, किसी तो भी बनाना, कोणाला तरी बनवणे है की नाही, परत बनवणे म्हणजेच रिप्रोडक्शन। त्याची डेफिनेशन काय सांगितली आपण? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन्स, आधीच्यांपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार करणे, यांना म्हणतो आपण रिप्रोडक्शन। यस, आधीच्या ऑर्गॅनिझम पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार करणे याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन। रिप्रोडक्शन प्रत्येक जीवांमध्ये आहे की नाही, सर्व जीव स्पेसिस बनतेच कशापासून? हां चला लक्षात द्या बरोबर एक एक गोष्ट। इट इज याचं इम्पॉर्टन्स काय? रिप्रोडक्शनचं इम्पॉर्टन्स आहे, इट इज हेल्पफुल फॉर कंटिन्युटी ऑफ स्पेसिस। आज जर आपण पाहायला गेलो या पृथ्वी तलावर विविध वेगवेगळ्या स्पेसिस आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात, त्यामधली आपली एक ह्युमन बिंग, ठीक आहे ओके। तसे प्लांट्समध्ये पण किती साऱ्या व्हेरायटीज, ॲनिमल्समध्ये पण किती साऱ्या व्हेरायटीज, स्पेसिस व्हेरायटीज आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात आहे की नाही। त्या प्रजाती आज टिकून आहेत ते कोणामुळे? त्या स्पेसिस आज टिकून आहेत कोणामुळे? त्या सर्व आज टिकून आहेत कारण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होते। नाही तर ते रिप्रोडक्शन जर झालं नसतं, त्यांच्यापासून जर त्यांच्यासारखे नवीन जीव बनलेच नसते, तर ती स्पेसिस टिकलीच नसती आहे की नाही। कोणतीही स्पेसिस तेव्हाच टिकून राहते जेव्हा त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होते आहे की नाही। ते स्वतःसारखे नवीन जीव बनवू शकतात आहे की नाही, स्वतःसारखे नवीन जीव ते बनवू शकत आहेत, म्हणूनच त्यांची स्पेसिस आज कायम आहे, आज ती स्पेसिस टिकून आहे, आज ती प्रजाती टिकून आहे की नाही। म्हणूनच आपण असं म्हटलं की स्पेसिस कंटिन्यू राहण्यासाठी आहे की नाही हे रिप्रोडक्शन खूप महत्त्वाचं आहे। स्पेसिस कंटिन्यू राहण्यासाठी रिप्रोडक्शन खूप महत्त्वाचं आहे नाही की नाही। आज जीवन या पृथ्वी तलावर आहे, आज जीव या पृथ्वीवर राहतात आहे की नाही, आपले एक्झिस्टन्स आहे, आपली लाईफ, आज जीवन आपल्याला या पृथ्वीवर पाहायला मिळते, ते कोणामुळे? रिप्रोडक्शनमुळे आहे की नाही। रिप्रोडक्शन हे मॅन्डेटरी नाही, इसेन्शियल आहे, खूप महत्त्वाचं आहे, पण मॅन्डेटरी नाही। रिप्रोडक्शन हे इसेन्शियल आहे, खूप महत्त्वाचं आहे, बट मॅन्डेटरी नाही आहे की नाही। म्हणजे नाही झालं तर काही फरक पडत नाही की नाही। एखादा ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस झाला नाही तर त्याला काही फरक पडत नाही आहे की नाही। जसं की आता मी जेवण करत नाही म्हटलं आहे की नाही, काही दिवस जेवत नाही म्हटलं आहे की नाही, मला फरक पडेल की नाही पडेल? मला फरक पडेल, बरोबर आहे की नाही। काही सांगता येत नाही, मला न्यूट्रिएंट्स भेटतील नाही आहे की नाही, जे मला बॉडीला पाहिजे त्या गोष्टी बरोबर भेटतील नाहीत। श्वास जर मी म्हटलं ऑक्सिजन मला नाही पाहिजे आहे की नाही, थोडा वेळ मी म्हटलं नाही श्वास घेत नाही, मी आता थांबतो थोडा वेळ असंच आहे की नाही, थोड्या वेळासाठी मी श्वास घेणं बंद करून टाकतो, जमते का? नाही, श्वास घ्यावाच लागणार आहे, ऑक्सिजनची गरज आहे। एनर्जी जर बॉडीमध्ये बनवायची असेल तर ऑक्सिजन खूप महत्त्वाचं आहे की नाही। पण जे अशा गोष्टी, अशा ह्या लाईफ प्रोसेसेस ज्या मॅन्डेटरी आहेत, काही लाईफ प्रोसेसेस ह्या जर नसतील होत ना तर आपण नाही जगू शकत, पण त्यापैकी ही एक लाईफ प्रोसेस अशी आहे, कोणती? रिप्रोडक्शन। हे रिप्रोडक्शन जर नसेल होत
तर आपल्या जीवाला काही फरक पडत नाही, आपण टिकू. रिप्रोडक्शन आपल्यामध्ये नाही परफॉर्म झालं तर आपल्याला काही फरक पडत नाही, आपण जिवंत राहू. नाही की आपण जिवंत राहू, आपल्याला काही फरक पडणार नाही. आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बंद जरी असली तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. पण आपल्यापासून नवीन जीव नाही बनणार, आपल्यापासून नवीन जीव नाही बनणार. म्हणजे एवढा महत्त्वाची प्रोसेस आहे. आपल्यासारखं आपल्याला जर कोणी बनवायचं असेल तर रिप्रोडक्शन खूप महत्त्वाचं आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम खूप महत्त्वाची आहे, असं आपण म्हटलं. चला तर तेच म्हटलं, आज जे काही पृथ्वीवर जीवन आहे, आज जे काही पृथ्वीवर लाईफ आहे, हे लाईफ आहे, ही लाईफ कोणामुळे आहे तर रिप्रोडक्शनमुळे आहे. ठीक आहे, असं एक दुसरं महत्त्व. तिसरं काय, रिप्रोडक्शनमुळे काय होते, कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात समोर. पॅरेंट्स जसे आहेत त्या पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स समोर जात असतात रिप्रोडक्शनमुळे. बरोबर आहे, बरोबर. तुम्ही तुमच्या आईचं थोडे कॅरेक्टरिस्टिक तुमच्यामध्ये आहे, तुमच्या वडिलांचे थोडे कॅरेक्टरिस्टिक तुमच्यामध्ये आहे. ठीक आहे, दोघांचे कॅरेक्टरिस्टिक मिळून तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही बनले आहात. बरोबर, चल असं आपण म्हटलं. म्हणजे काय, या रिप्रोडक्शनमुळे जे कॅरेक्टर्स आहेत ते पुढे पुढे ट्रान्सफर होत राहतात, आहे की नाही, असं आपण म्हटलं. ते सांगितलं आपल्याला. रिप्रोडक्शन हेल्प्स टू ट्रान्सफर द कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये रिप्रोडक्शनमुळे कॅरेक्टर्स पुढे जातात, गुणधर्म पुढे जातात, आहे की नाही. आपल्या आई वडिलांचे गुणधर्म कॅरेक्टरिस्टिक आपल्यामध्ये येतात, आहे की नाही. आपल्या मुलांना जातील. बरोबर, आपल्या आजोबांच्या आपल्या वडिलांना आले, वडिलांच्या आपल्यामध्ये आले, आपल्या मुलांमध्ये जातील. म्हणजेच काय, रिप्रोडक्शनमुळे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनपर्यंत. ठीक आहे, काय म्हटलं आपण, रिप्रोडक्शन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. नवीन ऑर्गॅनिझम तयार होते, कोणापासून, आधीच्यांपासून नवीन बनते. प्री एक्झिस्टिंग वन्स पासून, म्हणजे आधीच्या प्री एक्झिस्टिंग जे कोणी आहेत, जे आधी एक्झिस्ट करतात त्यांच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम बनणे, याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन. 3 आपण यामध्ये इम्पॉर्टन्स पाहिले. त्यामध्ये पहिलं काय, स्पेसिसला कंटिन्यू ठेवण्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे रिप्रोडक्शन, आहे की नाही. आज पृथ्वीवर जेवढे काही लाईफ आहे, जीवन आहे, ते जीवन कोणामुळे आहे तर रिप्रोडक्शनमुळे. कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर जे काही होत आहेत आधीच्यांपासून पुढच्यामध्ये, कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर होते हे रिप्रोडक्शनमुळे, आहे की नाही. पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंगमध्ये, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये, एका पिढीपासून पुढच्या पिढीमध्ये कॅरेक्टरिस्टिक जात आहेत, ते कसे काय या रिप्रोडक्शनमुळे. तर एवढी ही महत्त्वाची प्रोसेस. जरी आपण हे रिप्रोडक्शन आपल्यामध्ये नाही झालं, जरी आपण मरत नाही, पण आपल्यापासून पुढची पिढी जन्माला येणार नाही, आहे की नाही. पुढे आपण आपल्यासारखं दुसरं कोणी बनवू शकत नाही, आहे की नाही. एवढी ही अशा प्रकारची हे प्रोसेस, काय म्हणतो याला आपण, रिप्रोडक्शन, खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, आपली असं आपण या रिप्रोडक्शनबद्दल पाहू. तर प्रकार, रिप्रोडक्शन के अलग अलग टाइप्स होते हैं. ठीक है, 2 टाइप्स है. एक, देयर आर 2 टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. 2 प्रकारचे रिप्रोडक्शन आहे. एक म्हणजे असेक्शुअल, दुसरं म्हणजे सेक्शुअल. या स्पेसिफिक लेक्चर व्हिडिओमध्ये आपण सध्या तरी प्लांटचे असेक्शुअल टाइप पाहणार आहे. सेक्शुअल हे पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, हे डिटेलमध्ये नंतर पाहू आपण. सध्या या चॅप्टरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दलच पाहणार आहे. चला, या दोघांमधला एक शॉर्टमध्ये फरक आपण पाहून घेऊ. ठीक आहे, या दोघांमधला महत्त्वाचा फरक आपण पाहून घेऊ. इथे असेक्शुअलमध्ये महत्त्वाचा फरक असा की एक्झॅक्ट कॉपी बनेल, जशाच तशी कॉपी बनेल. कोणाची पॅरेंट्सची एक्झॅक्ट कॉपी बनेल. त्याचं जे ऑफस्प्रिंग, पॅरेंट्सपासून जे ऑफस्प्रिंग येत आहे की नाही, ते एक्झॅक्ट जशाच तसं बनत आहे. आणि तिकडे जर आपण पाहायला गेलो तर तिकडे नाही, तिकडे 2 गॅमेट्स आहेत की नाही, 2 गॅमेट्स आहेत म्हणून तिकडे अर्धे कॅरेक्टरिस्टिक्स फादरकडून, अर्धे मदरकडून, म्हणजे अर्धे काय म्हणतो 2 पॅरेंट्स आहेत की नाही. काही कॅरेक्टर्स मेलकडून येतील, काही कॅरेक्टर्स फिमेलकडून येतील, आणि अशा प्रकारचं एक फ्युजन राहील याचं. इकडे जर पाहायला गेलो तर आपण इकडे एकच पॅरेंट आहे की नाही. याच्यापासून जे काही यांचं ऑफस्प्रिंग बनता येते तशाच्या तसं बनणार, एक्झॅक्ट आयडेंटिकल राहील. असंच आपण यांच्याबद्दल चला लक्ष द्या. 2 फरक काय पाहिले आपण. असेक्शुअलमध्ये आपण म्हटलं की एकच पॅरेंट आहे, सेक्शुअलमध्ये म्हटलं 2 पॅरेंट आहे. ठीक आहे, असेक्शुअलमध्ये म्हटलं आपण अजिबात गॅमिट्स बनत नाही, इकडे गॅमिट्स बनतात. ठीक आहे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. इकडे आपण म्हटलं असेक्शुअलमध्ये की ऑफस्प्रिंग हे एक्झॅक्ट जसेच्या तसे राहतील, आयडेंटिकल राहतील. पण इकडे जर पाहायला आलं तर आयडेंटिकल नाही राहत, इकडे व्हेरिएशन पाहायला मिळेल आपल्याला. ठीक आहे, कॅरेक्टर्समध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, इथपर्यंत आलं. हे नंतर पाहतोय आपण. आता पुढे आपल्याला आज काय पाहायचं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, ओके. असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायचं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, असं की ज्याच्यामध्ये फ्युजन होणार नाही, मेल आणि फिमेल गॅमेट्स राहतील नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स. अजिबात त्याच्यात 2 गॅमेट्सचं फ्युजन होणार नाही, आहे की नाही, असं आपण याबद्दल म्हटलं. इट युजली इन्व्हॉल्व्स ओनली 1 पॅरेंट ऑर्गॅनिझम. एकच पॅरेंट राहील. इट इज युनिपॅरेंटल. बरोबर, हे प्रोसेस जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन यामध्ये एकच पॅरेंट राहील, युनिपॅरेंटल म्हणतो आपण. सेक्शुअल बाय पॅरेंटल आहे, 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे,
नंतर म्हटलं नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतात एकाच पॅरेंटपासून, बरोबर बोललो आपण हे सगळं. याच ऑफस्प्रिंगला म्हणतो आपण जेनेटिकली आयडेंटिकल, एक सारखे दिसते म्हटलं त्यांच्यासारखे. दिस ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली ऑलमोस्ट आयडेंटिकल टू द पॅरेंट, सारखेच दिसतात पॅरेंट सारखे. यालाच म्हणतो आपण, म्हणजे कारण त्याच्यामध्ये सेम जीन कॉपी होतात. बरं पाहूया आपण त्याबद्दल नंतर. सच जेनेटिकली अँड फिजिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल, यालाच म्हणतो आपण क्लोन. पॅरेंट सारखं एक्झॅक्ट कॉपी, पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी जर होत असेल, एक्झॅक्ट पॅरेंट सारखाच ते ऑफस्प्रिंग बनत असेल, तर त्याला म्हणू आपण क्लोन्स. काय म्हणू? कारण डीएनएची एक्झॅक्ट कॉपी होते त्याच्यामध्ये. पॅरेंटचा डीएनए एक्झॅक्ट जसाचा तसा जर त्या ऑफस्प्रिंगमध्ये उतरत असेल आणि पॅरेंट सारखाच तो ऑफस्प्रिंग एक्झॅक्ट तसाच बनत असेल, तर त्याला म्हणतो आपण क्लोन्स. काय म्हणतो? क्लोन्स. क्लोन्स. यस, चला क्लोन्स म्हटलं आपण. सच जेनेटिकली अँड फिजिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल आर कॉल्ड क्लोन्स. जर त्या पॅरेंट सारखाच त्यांचा ऑफस्प्रिंग असेल तर त्याला म्हणतो आपण क्लोन्स. काय म्हणतो? क्लोन्स. क्लोन्स. चला असं आपण म्हटलं, बरोबर. सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असतो, सिंगल पॅरेंट पासून खूप सारे ऑफस्प्रिंग बनतात. ठीक आहे, खूप सारे ऑफस्प्रिंग बनतात आणि एक्झॅक्ट सारखे. पहा, हा जसा आहे तसाच हा पण दिसतोय, हा जसा आहे तसाच हा पण दिसतोय. म्हणजे याला जेवढे काही याच्यापासून नवीन नवीन ऑफस्प्रिंग तयार होतील ते एक्झॅक्ट आयडेंटिकल राहतील. कुठे? असेक्शुअल मध्ये. पण सेक्शुअल मध्ये नाही राहत, सेक्शुअल मध्ये वेगळे वेगळे दिसायला असतात. ठीक आहे, बरोबर. चला, व्हेरिएशन असते त्याच्यामध्ये, एक सारखं नाही राहत, आयडेंटिकल नाही राहत. इकडे असेक्शुअल मध्ये जशाच तसे दिसतात बघा, सगळीकडे जशाच तसे. याच्यापासून हे असंच दिसत आहे, सेम दिसत आहे. ठीक आहे, असं सगळं आपण पाहिलं. वेगवेगळे प्रकार आहेत आता असेक्शुअलचे. असेक्शुअल रिप्रोडक्शन झालं. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय काय बोललो आपण? असं म्हटलं की याच्यामध्ये अजिबात फ्युजन होत नाही दोन गॅमिटचं, आहे की नाही, असं म्हटलं. नंतर म्हटलं की याच्यात एकच पॅरेंट असतो. नंतर म्हटलं आपण की सिंगल जो पॅरेंट आहे, एकच पॅरेंट आहे, या एकच पॅरेंट पासून जो काही याचा ऑफस्प्रिंग बनतो हा जेनेटिकली जशाच तसा असतो, त्याचे जीन सेम असतात, त्याचा डीएनए सेम असतो, एक्झॅक्ट कॉपी होते. आणि याच एक्झॅक्ट कॉपी झालेल्या एक्झॅक्ट कॉपी होते यालाच आपण, आणि हेच एक्झॅक्ट कॉपी होते की नाही यालाच म्हणतो आपण क्लोन्स. काय म्हणतो? क्लोन्स. क्लोन्स. चला ठीक आहे, अशा प्रकारचे असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि या असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पहिला प्रकार आपण पाहतोय, टाइप्स आपण पाहतोय. आणि पहिला टाइप आपल्या समोर आलेला आहे आणि त्या टाइपचं नाव आहे फ्रॅगमेंटेशन. अगदी फ्रॅगमेंटेशन आपण त्याला म्हणतो. पहिला आपण पाहतोय ते म्हणजे फ्रैगमेंटेशन. चलिए फ्रैगमेंटेशन के बारे में देख रहे हैं आज. फ्रैगमेंटेशन ये पहला टाइप है असेक्सुअल का, अपने बुक में दिया गया, वो पहला हम लोग देखने वाले. कौन सा? फ्रैगमेंटेशन. आता शब्दातच लिहून आहे फ्रॅगमेंट. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा, तुकडा पडणे. ठीक आहे, फ्रॅगमेंट दिला आपण. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा, आहे की नाही, म्हणजे काय? तुकडा पडणार आहे कुठेतरी. फ्रॅगमेंटेशन शब्दातच लिहून आहे, एखादा तुकडा पडणार आहे. कशाचा तुकडा पडणार आहे? एक असा ऑर्गॅनिझम, ऐका, असा ऑर्गॅनिझम ज्या ऑर्गॅनिझमला काही कारणास्तव, असा ऑर्गॅनिझम, एक असा ऑर्गॅनिझम काही कारणास्तव, नाही की नाही, जो ब्रेक होत असेल. आता समजा एक बॉडी आहे, प्लांट बॉडी, ती जर अर्ध्या मधातून ब्रेक होत असेल, एकाचे जर दोन तुकडे होत असतील ना, असा एक जीव जो ब्रेक झाला, एकाचे दोन तुकडे झाले, एकाचे दोन जर त्याचे तुकडे होत असतील तर ते दोन्ही तुकडे स्वतंत्ररित्या जगायला लागतील, आहे की नाही, स्वतंत्ररित्या जगायला लागतील, इंडिपेंडेंटली दोन्हीच्या दोन्ही मस्तपैकी वाढायला लागतील, आहे की नाही. यालाच म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. काय म्हटलं? फ्रॅगमेंटेशन. चला तर काय म्हटलं पहा, असे हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे जे जर का ब्रेक झाले की नाही वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये, वेगवेगळ्या फ्रॅगमेंट्समध्ये, तर ते सगळेच्या सगळे इंडिपेंडेंटली जगायला लागतील, न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतील. ते सगळे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये काही कारण असतो. आता काही कारण असेल, नाही की काही कारणास्तव जर ते का तुटले, ते का ब्रेक झाले, तर त्याला म्हणतो आपण ते ब्रेक झाले तुकडे स्वतः वेगवेगळे जगायला लागतील, वेगवेगळे राहायला लागतील, आहे ना, नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतील. ते ठीक आहे, सगळे तुकडे इंडिपेंडेंटली जगायला लागतील, याला म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. बरोबर. काय कशामध्ये? एक्झाम्पल दिलं आपल्याला बुकमध्ये स्पायरोगायराचं. ठीक आहे, स्पायरोगायरा एक प्रकारची काय म्हणतो आपण, एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, आपल्याला पाण्यात पाहायला मिळते. ठीक आहे, वेगवेगळ्या पाण्यात, फ्रेश वॉटरमध्ये पण पाहायला मिळते. ठीक आहे, चला तर काय हे स्पायरोगायरा कसा असतो? समजा हा स्पायरोगायरा आहे, मायक्रोस्कोपमध्ये जर आपण पाहिलं तर हे असा दिसतो स्पायरोगायरा. हे स्पायरोगायरा, आता मला कधी कधी करमत नाही, आता कधी कधी ते पाण्यामध्ये आतमध्ये पूर्ण हिरव्या हिरव्या रंगाचं पाणी झालेलं दिसते. खूप वेळ जर साचून असेल ते पाणी तिथे, तर त्याच्यात ते काही दिवसात खास करून हिवाळ्यामध्ये ते पाणी पूर्ण हिरवं झालेलं दिसते, आहे की नाही. मग आपण जर त्या पाण्यात हात घातला आणि ते जर का शेवाळ म्हणतो आपण आपल्याकडे, आहे ना, ते शेवाळ जर आपण असं बाहेर काढलं, तर जर काही नूडल्स आहे की काय, आहे की नाही, आज जसं काही नूडल्स आहे की काय, ते असं हातात येईल आणि जसं चम्मचमध्ये नूडल्स घेतो की नाही आपण, तेव्हा कसे ते नूडल्स खाली पडतात, तसे हातातून पण ते खाली निसटून जाऊन पडू शकतात, आहे की नाही. अशी स्मूथ, अशी फिलामेंटस धाग्यासारखी बॉडी या स्पायरोगायराची असते. ठीक आहे, तर हे स्पायरोगायराबद्दल आपण बोलतोय. या स्पायरोगायराची बॉडी म्हणजे हे फिलामेंटस असतात, मायक्रोस्कोपमध्ये पाहिल्यावर असे धागे धागे दिसतात आपल्याला. ठीक आहे, हे जर का असं आपण हाताबितं घातले किंवा असं काही कार्यक्रम केला किंवा हवा, पाणी किंवा त्या पाण्यामध्ये काही पण डिस्टर्बन्स कॉज झाला, आहे ना, थोडंसं डिस्टर्ब झालं ते, तर अशा स्टेजमध्ये जर याचा तुकडा पडला
चला मधातून जरी तुटलं, अरे बापरे तुटलेलं आहे, यस चला तुकडा पडलेला आहे याचा, हां मधातून हे वेगळं झालं आहे, तुकडा झाला पाय, आहे की नाही, फिलामेंट ब्रेक्स इनटू फ्रॅगमेंट्स, 2 तुकडे झाले, हे 2 तुकडे झाले, आहे की नाही, हे दोन्ही तुकडे आता मरतील नाहीत, बरोबर का. आता मी ऑर्गॅनिझम मला जर मधातून कापलं, मला जर मधातून कापलं मी मरून जाईल, बरोबर की नाही, तसंच आहे. पण हे मोठे भारी आहेत, यांना जर तुम्ही 2 भागात तोडलं की नाही यांना काही फरक पडत नाही. ईच फ्रॅगमेंट म्हणजे हे प्रत्येक दोन्ही फ्रॅगमेंट जे काही आहे हे प्रत्येक फ्रॅगमेंट ईच फ्रॅगमेंट्स रिमेन्स अलाइव्ह, आहे की नाही, जिवंत राहतील, हे मरतील नाही की, हे जिवंत राहतील दोन्ही तुकडे, आहे की नाही. आणि हे दोन्ही तुकडे जे काही आहे हे दोन्ही तुकडे आहे यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होईल आता, आहे की नाही. या फ्रॅगमेंटच्या या तुकड्याच्या आतमध्ये पण सेल डिव्हिजन होईल, या तुकड्यामध्ये पण सेल डिव्हिजन होईल, याच्या सेल्स डिवाइड होत जातील, सेल्स डिवाइड होऊन 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 मस्त ग्रोथ होईल यांची, आहे की नाही, मस्त ग्रोथ होईल यांची. एक याचा पण एक वेगळा मोकळा धागा होऊन जाईल आणि त्याचा पण एक वेगळा मोकळा धागा होऊन जाईल, असं करून करून मस्त वाढायला लागतील ते. आणि 2 एकापासून शेवटी हे दोघंही मस्तपैकी जगायला लागतील, राहायला लागतील, वाढायला लागतील, मोठे होतील, आहे की नाही. आणि काय झालं, एकापासून 2 बनले की नाही, जेवढे तुकडे होतील तेवढे तुकड्याला काही फरक पडणार नाही. जेवढेही तुकडे अशा प्रकारे पडतील त्या प्रत्येक फ्रॅगमेंट इंडिपेंडेंटली जगायला लागेल, काहीच फरक पडणार नाही. यालाच म्हणतो फ्रॅगमेंटेशन. असा जीव ज्याचे तुकडे झाले, मग आपल्याला तुकडे झाले बिचारा मरून जाईल आता, नाही हे मरत नाही, याचे प्रत्येक तुकडे इंडिपेंडेंटली जगायला लागतात, प्रत्येक तुकडे मस्तपैकी इंडिपेंडेंटली जगायला लागतात. आणि याच अशा प्रकारच्या फ्रॅगमेंट झालेल्या नंतरही ते जगत आहेत, नाही की नाही. याच प्रोसेसला म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. काय म्हणतो, फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन काय, अशी प्रोसेस ज्याचे असे एक ऑर्गॅनिझम ज्याचे तुकडे होतील, जे ब्रेक होईल आणि ते ब्रेक झालेला पार्टही इंडिपेंडेंटली जगायला लागेल, यालाच म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. हे आपल्याला कशात पाहायला मिळते, स्पायरोगायरा, आहे की नाही. पाण्यातलं शेवाळ आहे, बरोबर का, पाण्यातलं एक शेवाळाचा प्रकार आहे ज्याला म्हणतो आपण स्पायरोगायरा, ठीक आहे. हा स्पायरोगायरा जर का 2 भागात तुटला तर ते दोन्ही भाग जिवंत राहतील, हळूहळू ते ग्रो होईल, चांगली सेल डिव्हिजन त्यांच्यामध्ये होईल आणि ते दोन्ही तुकडे मस्तपैकी इंडिपेंडेंटली वेगळे वेगळे जगायला लागतील, यालाच म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. काय म्हणतो, फ्रॅगमेंटेशन इन स्पायरोगायरा. यस चलिए, हे झालं पहिला प्रकार. दुसरा आपल्या बुकमध्ये कोणता दिला आहे, दुसरा आहे बडिंग. यस 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 बरोबर. पहा इकडे या बडिंगबद्दल थोडंसं झूम करून पाहू. अरे हो रे मोठा हो बाबा, अरे मोठा होते का ये इकडे आमच्यासोबत ये इकडे. अच्छा ये थोडासा आणखी मोठा होऊन जा बेटा, होऊन जा थोडासा मोठा. यस झालं. चला तर आपण काय पाहतो, यीस्ट काय यीस्ट बद्दल पाहत असताना हे पहा, यीस्ट हा असा असतो, युनिसेल्युलर फंगस आहे यीस्ट, ठीक आहे. ब्रेड बीडमध्ये वापरतो आपण. उदाहरण देतोय फक्त याचे. बडिंगचं एक्झाम्पल देताना या फंगस म्हणजे बडिंग सांगताना तुम्हाला हे फंगसबद्दल सांग. हे यीस्ट एक फंगस है, एक यूनिसेल्युलर फंगस है. ब्रेड को फूगने के लिए इसका यूज होता है, ब्रेड को फुगाने के लिए यूज होता है इसका, ठीक आहे. ओके, असं आपण बोलू. आणखी पण बरेच युजेस आहे याचे, लक्षात घ्या. सध्या काय म्हटलं मी तुम्हाला, सध्या एवढं म्हटलं की हा यीस्ट आहे. या यीस्टवर अचानक काहीतरी फुगल्यासारखा भाग येईल. बापरे, हे पा काहीतरी आलं बाबा फुगल्यासारखं, आहे की नाही. कुछ तो भी आया ऐसा, समज लो बराबर से. काहीतरी फुगल्यासारखं झालं हे, ठीक आहे. अच्छा चला, तर अशी गाठ आलेली दिसेल, गाठ. या गाठीलाच काय म्हणतो आपण, बर्ड म्हणतो. बर्ड यालाच म्हणायचं आपण, बर्ड. चला, बर्ड आला, एक काहीतरी सुजलेला भाग आला, फुगीर पार्ट आला, त्याला म्हटलं बर्ड, आहे की नाही. एक सिंगल सेल आहे पॅरेंटची, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे हा फंगस. काय नाव, यीस्ट, याला म्हणतो आपण यीस्ट. आणि हे जे काही यीस्ट आहे की नाही, हा जो यीस्ट आहे, हा यीस्ट दिसतोय तुम्हाला, या यीस्टवर एक बाहेरून थोडा सुजलेला भाग आला, एक बल्जिंग अपीयरन्स दिसला आपल्याला. आणि याच बल्जिंग अपीयरन्सला म्हणतो आपण बर्ड. काय म्हणतो, बर्ड. आणि हे बर्ड पा पुढे, जसं पुढे आलो आपण, बर्ड पा कसा दिसतो आपल्याला, बर्ड आणखी ग्रो झालेला दिसला, मस्तपैकी ग्रो झालेला. क्या बात आहे, अरे बापरे काय आलं असं काहीतरी. छोटासा भाग आला होता पहिले फुगलेला, तो पा इकडे वाढला, आहे की नाही, वाढला. इकडे पाहतो तर काय आणखी मोठा झाला, आहे की नाही, आणखी थोडासा मोठा झालेला दिसतो, आहे की नाही. इकडे पाहतो तर काय आता तर याच्या आतमध्ये न्यूक्लियस पण आलेला दिसतो, नाही की नाही. याचा जसा न्यूक्लियस होता की नाही, याच्याचपासून एक नवीन न्यूक्लियस बनेल, याच्याचपासून एक न्यूक्लियर डिव्हिजन होईल. ते समजा नवीन म्हणजे याच्याचपासून हेच न्यूक्लियस डिवाइड होईल आणि याच्यापासून एक नवीन न्यूक्लियस इकडे चालला जाईल. हे पहा इकडे गेला, याच्यापासून इकडे गेला, आला याच्यामध्ये न्यूक्लियस पण, आहे की नाही. आता न्यूक्लियस पण आलेला आहे, याचं बाकी सेल पण डिवाइड झालेली आहे. फक्त आता याला वेगळंच होणं आहे,
प्रत्येक नियम आहे की नाही. वाढला, मोठा झाला, ग्रो झाला की तो त्याच्या पॅरेंटपासून वेगळा होऊन जातो. झाला वेगळा, इथून वेगळा होऊन जाईल. इकडे वेगळा झालेला दिसतोय आपल्याला, आहे की नाही. जोपर्यंत वाढ व्हायची होती तोपर्यंत थांबला त्याच्या पॅरेंटसोबत. वाढ चांगली झाली, ग्रो झाला, डेव्हलप झाला की तो त्याच्या पॅरेंटपासून वेगळा होऊन जाईल. वेगळा झाला आणि त्यात तो मोठा होईल, इंडिपेंडेंटली जगायला लागेल. एक वेळ येईल त्यालाही पण बर्ड येईल, मोठा झाल्यावर बरं त्यालाही पण बर्ड येईल, आहे की नाही. तो बर्ड आणखी वाढेल, वाढला एक टाइम न्यूक्लियस त्याच्यात येऊन जाईल, वेगळा होऊन जाईल. ठीक, वेगळा होऊन तो पण इंडिपेंडेंटली जगायला लागेल. याला म्हणतो बडिंग. काय झालं असं हे रिप्रोडक्शनचा टाईप, ज्याच्यामध्ये काय झालं की एक फुगलेला भाग, एक सुजलेला भाग आला, थोडासा गाठ आल्यासारखी झाली गाठ. ती गाठ, त्या गाठीलाच म्हटलं आपण बर्ड. काय म्हटलं? बर्ड. ते बर्ड हळूहळू चांगलं डेव्हलप झालं, चांगलं ग्रो झालं, आहे की नाही. आणि ते ग्रो होऊन पुढे पाहतो आपण आणखी ग्रो झालं, बरोबर. त्याच्या आतमध्ये पुढे न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळाला आणि ते न्यूक्लियस आणि चांगला मोठा झालेला बर्ड, चांगला ग्रो झालेला, आहे की नाही, हे वेगळा होऊन जाईल. हे बर्ड वेगळा होऊन जाईल त्याच्या पॅरेंटपासून. झाला वेगळा, इंडिपेंडेंटली जगायला लागला. ठीक आहे. अशा याला म्हणतो काय आपण, अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला आपण म्हणतो बडिंग. काय म्हणतो? बडिंग. काय म्हणतो आपण याला? बडिंग म्हणतो. बडिंग. चला, बडिंग म्हणजे काय? बडिंग एक कॉमन मेथड आहे, एक सिंपल कॉमन मेथड आहे. कशाची? असेक्शुअल रिप्रोडक्शनची. युनिसेल्युलर ईस्टमध्ये. ईस्टचं एक्झाम्पल आपण ते पाहिलं. ते आपल्याला पाहिलं. हे फेवरेबल कंडिशनमध्ये आहे का नाही. असं काही नाही बाहेर कधी फेवरेबल कंडिशनमध्ये, म्हणजे नॉर्मली अशा प्रकारे रिप्रोडक्शन करते. ठीक आहे, चांगल्या कंडिशनमध्ये. स्मॉल आउटग्रोथ, सगळ्यात पहिले आउटग्रोथ आली, त्याला म्हटलं आपण बर्ड. तो बर्ड चांगला डेव्हलप झाला, आहे की नाही. पॅरेंट सेलपासून तो वेगळा झाला, ग्रो झाला, साईज त्याची वाढली, साईज त्याची मोठी झाली. साईज वाढून एक वेळ येईल की ते बर्ड जो काय तो सेपरेट होऊन जाईल पॅरेंट्सपासून. ठीक आहे, यालाच म्हणतो. आणि इंडिव्हिज्युअली तो जगायला लागेल, यालाच म्हणतो आपण बडिंग. काय म्हणतो? बडिंग म्हणतो आपण याला. बडिंग. यस, नेचरचा सिंपल वे आहे, एकदम सिंपल वे. अशा प्रकारे हे काय झालं इथे? बडिंग झालं. बडिंग. चला, बडिंग याला आपण म्हटलं. बडिंग काय आहे? बडिंग एक प्रकारे असा ऑर्गॅनिझम. बडिंग म्हणजे काय? एखाद्या ऑर्गॅनिझमवर एक सुजलेला भाग, फुगीर भाग येणे, तो भाग हळूहळू डेव्हलप होणे, हळूहळू मोठा होणे, हळूहळू मोठा झाला, बाकीचे पण पार्ट आतमध्ये आले, न्यूक्लियस पण अपिअर झाला, एक वेळ येईल तो चांगला ग्रो झाला, ग्रो झाल्यावर त्याच्या पॅरेंटपासून वेगळा होऊन जाईल, इंडिपेंडेंटली जगायला लागेल. यालाच म्हटलं आपण बडिंग. काय म्हटलं? बडिंग. दुसरा टाईप आपण पाहिला. तिसरा टाईप आपण पाहतोय स्पोर फॉर्मेशन. क्लास 10th मध्ये असताना आपण मल्टिपल फ्युजन पाहिलं होतं. वर्ग 10वीत असताना आपण मल्टिपल फ्युजन पाहिलं होतं. आणि त्या मल्टिपल फ्युजनमध्ये झालं काय होतं? त्या मल्टिपल फ्युजनमध्ये अनफेवरेबल कंडिशनमध्ये एक होता अमिबा. कुठे गेला अमिबा? अमिबा होता. अमिबा अनफेवरेबल कंडिशनमध्ये त्यानं त्याच्या आजूबाजूला एक कवरिंग तयार केली होती, ज्याला म्हटलं होतं आपण सिस्ट. याच्या आतमध्ये त्यानं डिव्हिजन झालं होतं, म्हणजे आतमधल्या न्यूक्लिअर डिव्हिजन झालं होतं. खूप जास्त प्रमाणात न्यूक्लियस झाले. बाहेर काही वातावरण बरोबर नव्हतं, अनफेवरेबल कंडिशन होती, खायला प्यायला भेटत नव्हतं. अशा स्टेजमध्ये अमिबानं काय केलं? खूप आतमध्ये न्यूक्लियस बनवले. या न्यूक्लियसच्या अवतीभवती सायटोप्लाझमिक डिव्हिजन पण झालं, म्हणजे आतमध्ये बरेचसे अमिब्युली तयार झाले. आणि जेव्हा चांगलं वातावरण बाहेर तयार झालं तेव्हा हे सिस्ट ब्रेक होते. हे सिस्ट ब्रेक होईल आणि हे सिस्ट ब्रेक झाली की याच्यामधून हे छोटे छोटे अमिब्युले बाहेर निघतील आणि सगळे अमिब्युली इंडिपेंडेंटली जगायला लागेल. याला म्हटलं होतं आपण मल्टिपल फ्युजन. तशाच प्रकारे इकडे क्लॅमायडोमोनास नावाचा बॅक्टेरिया, क्लॅमिडोमोनास नावाचा हे बॅक्टेरिया होणारे मोठा. अरे कसं मोठं होतं रे हे? अरे होणार रे बाबा, नाही होत म्हणते का? अच्छा, हां चला, होऊन जा मोठे झालं. चला ठीक आहे. तर स्पोर फॉर्मेशन आपण पाहतोय. एक्झाम्पल आहे क्लॅमायडोमोनासचं. ठीक आहे, क्लॅमायडोमोनास बद्दल आपण पाहणार आहे. अलगीचा स्टेप आहे हा. क्लॅमायडोमोनास बद्दल आपण पाहणार आहे. क्लॅमायडोमोनासमध्ये काय होते? क्लॅमायडोमोनासमध्ये जर आपण पाहायला गेलो, हे असा दिसतो क्लॅमायडोमोनास, बरोबर का? असा दिसतो क्लॅमायडोमोनास. क्लॅमायडोमोनासच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलो तर बऱ्याचशा सेल्स डिवाइड होतात. जसं इकडे झालं होतं की नाही, तसंच इकडे पण होते. पहा, आतमध्ये या एका सेलपासून बऱ्याचशा आतमध्ये, पहा इथं दिसत आहेत का वेगवेगळ्या सेल्स? या बघा आतमध्ये होत आहेत मल्टिपल झूस्पोर. त्या सेल्सलाच म्हटलं आपण झूस्पोर्स. काय म्हटलं? झूस्पोर्स. आतमध्ये बऱ्याचशा झूस्पोर्स तयार झाल्या. आतमध्ये पाहिलं आपण तर याच्या आतमध्ये बरेचसे झूस्पोर्स तयार झाले. एक वेळ येईल ते झूस्पोर खूप मोठे होते. आता काय होईल? त्या झूस्पोर रेडी होऊन जातील, डेव्हलप होऊन जातील आणि अशा वेळेला ते बाहेरची लेअर ब्रेक करून पाय झूस्पोर बाहेर आले की नाही? खूप सारे झूस्पोर बाहेर आले. या झूस्पोरला जर तुम्ही बरोबर पाहिलं तर तर याला असं काहीतरी दिसतंय बाहेर. हे पहा, याला म्हणतो आपण फ्लॅजेला. काय म्हणतो? फ्लॅजेला. काय म्हटलं? फ्लॅजेला. चला, तर
तर याला म्हटलं आपण फ्लॅजेला. फ्लॅजेला दिसतोय आपल्याला, याला असे हे सगळे वेगळे वेगळे झाले विथ फ्लॅजेला, म्हणजे त्याला ते समोरून आलेलं आहे, याला म्हणतो आपण फ्लॅजेला. ठीक आहे, फ्लॅजेला सहित ते बाहेर निघाले सगळेच्या सगळे. झूस्पोअर चांगला डेव्हलप होईल बाहेर आल्यावर, चांगला डेव्हलप होईल. डेव्हलप झाला की तो स्वतः इंडिपेंडंटली जगू शकतो. तो झूस्पोअर स्वतः डेव्हलप होऊन एक नवीन क्लॅमॅडोमोनास बनेल. ठीक आहे, क्लॅमॅडोमोनास बनेल. आणि इच झूस्पोअर स्विम्स अँड ग्रो इंडिपेंडंटली. ते स्विम करू शकतात, इकडे तिकडे जाऊ शकतात आणि ते स्वतःचं स्वतः जगू शकतात, इंडिपेंडंटली राहू शकतात. काय झालं सगळ्यात पहिले, पॅरेंट सेल होता. पॅरेंट सेलचं नाव काय, क्लॅमॅडोमोनास. क्लॅमॅडोमोनासच्या आतमध्ये काय झालं, मल्टिपल सेल्स तयार झाल्या, त्याला म्हणतो आपण झूस्पोअर. हां, हे झूस्पोअर एक वेळ अशी येईल की ते बाहेर येऊन जाईल. बाहेर आले त्याला फ्लॅजेला दिसेल, फ्लॅजेला, आणि मोटाईल. मोटाईल म्हणजे इकडे तिकडे जाऊ शकतील ते, आहे की इकडे हालचाल करू शकतात, ते मुवमेंट करू शकतात, ते इकडे तिकडे जाऊ शकतात ते मोटाईल. ठीक आहे, झूस्पोअर फ्लॅजिलेटेड आहेत, त्याला फ्लॅजेला आलेला, फ्लॅजेला आहे की नाही, सोबतच ते मोटाईल आहेत, त्यांचे मुवमेंट होते. ठीक आहे, असं आपण म्हटलं. हे झूस्पोअर हळूहळू डेव्हलप होतील आणि त्याच्यापासून एक क्लॅमॅडोमोनास तयार होईल आणि डेव्हलप होऊन ते क्लॅमॅडोमोनास बनून जातील, आहे की नाही. प्रत्येक क्लॅमॅडोमोनास मस्तपैकी इकडे तिकडे राहून इंडिपेंडंटली आपलं आयुष्य जगू शकतात आणि कालांतराने परत त्या क्लॅमॅडोमोनासच्या आतमध्ये काय होईल, अशा प्रकारचं सेल डिव्हिजन होईल. सेल डिव्हिजन चांगल्या प्रकारे म्हणजे झूस्पोअर आतमध्ये बनतील, झूस्पोअर बाहेर येतील. झूस्पोअर खूप सारे बाहेर निघाल्यानंतर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल. डेव्हलप होऊन ते प्रत्येक जण क्लॅमॅडोमोनास बनतील. क्लॅमॅडोमोनास इंडिपेंडंटली जगायला लागतील. हे प्रोसेस अशी चालू राहते. या अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला म्हणतो आपण स्पोअर फॉर्मेशन. काय म्हणतो, स्पोअर. असंच एक एक्झाम्पल आपण आधी दिलाय फंगायमध्ये, आहे की नाही. फंगसमध्ये ब्रेड मोल्ड्स एक्झाम्पल आहे त्याचं. एक ब्रेड काढली होती, त्या ब्रेडवर अशा प्रकारे काय आले होते, फंगाय आले होते. एक स्पोरॅन्जियम आला होता, त्याच्यातून स्पोअर्स उडून जातात, ते खाली पडतात, परत ते जर्मिनेट होतात, त्याच्यापासून एक आणखी फंगायचं म्हणजे काय म्हणतो फिलामेंटस बॉडी तयार होते, त्याच्यावर पण स्पोरॅन्जियम येते. तो स्पोरॅन्जियम फुटतो, बस्ट होतो, त्याच्यामधले स्पोर्स बाहेर पडतात. असं करून करून कॉलनी सेम अशाच प्रकारचं इकडे पण काहीतरी होतं. हे झालं ब्रेडबद्दल. तुम्ही आधी पाहिलंय 10व्या वर्गात, तुम्हाला आठवत असेल तर. पण सध्या 12वीत आपल्याला क्लॅमॅडोमोनासचं एक्झाम्पल दिलं आहे. क्लॅमॅडोमोनास हा असा. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे क्लॅमॅडोमोनासबद्दल. चला, काय म्हटलं आपल्याला स्पोअर फॉर्मेशनमध्ये. स्पोअर फॉर्मेशन एक अशी मेथड आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शनची सिंपल मेथड आहे, ज्यामध्ये उदाहरण दिलं आपण क्लॅमॅडोमोनासचं. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये झूस्पोअर्स बनले, खूप सारे झूस्पोअर्स बनले. झूस्पोअर्स हे कसे आहे, फ्लॅजिलेटेड आहे, म्हणजे त्याला फ्लॅजेला आहे की नाही. ते मूव्ह होऊ शकतात मस्तपैकी फ्रीली, कारण ते मोटाईल आहेत. मोटाईल आहेत, ते मूव्ह होऊ शकतात इकडून तिकडे. झूस्पोअर हळूहळू इंडिपेंडंटली आणखी मोठे होतील, इंडिपेंडंट होतील, ते ग्रो होतील, स्वतंत्र होतील आणि ते काय करतील, ते झूस्पोअर डेव्हलप होऊन एक नवीन इंडिव्हिज्युअल क्लॅमॅडोमोनास तयार होईल. ठीक आहे, असं आपण याबद्दल बोललो. ठीक आहे, हे काय स्पोअर फॉर्मेशन. आतमध्ये खूप सारे स्पोअर्स बनले, त्याला म्हटलं आपण झूस्पोअर. काय म्हटलं, झूस्पोअर. या क्लॅमॅडोमोनासमध्ये वेगवेगळ्या सेल्स तयार झाल्या, त्यालाच म्हटलं आपण स्पोअर. खास करून त्याला म्हटलं झूस्पोअर. ते झूस्पोअर बाहेर आले. झूस्पोअर बाहेर आलेले काय म्हणतो, त्याला फ्लॅजेला होता. फ्लॅजेला म्हणजे मुवमेंट करायला ते समोर अशा प्रकारचे केसासारखं स्ट्रक्चर होता, त्याला म्हटलं आपण फ्लॅजेला. त्या फ्लॅजेलामुळे ते हालचाल करू शकत होते. मग हळूहळू ते डेव्हलप झाले. प्रत्येक झूस्पोअर डेव्हलप झाला. डेव्हलप कशामध्ये झाला, इंडिपेंडंट क्लॅमॅडोमोनासमध्ये झाला. आता ते स्विम करू शकतात, मोठे होऊ शकतात, वाढू शकतात, फिरू शकतात, इकडे तिकडे जाऊ शकतात, स्वतः जगू शकतात. असं आपण याबद्दल बोललो. बरं, यालाच म्हटलं आपण स्पोअर फॉर्मेशन. एक्झाम्पल दिलं आपण कोणाचं, क्लॅमायडोमोनासचं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्लॅमॅडोमोनासबद्दल झाल्यावर आणखी काही मेथड्स आहेत, जसं की काय, बायनरी फिजन, कोनिडिया फॉर्मेशन, गेम्मा किंवा जेम्मा फॉर्मेशन. ठीक आहे, कोणते बायनरी फिजन, कोनिडा फॉर्मेशन, त्याचबरोबर जेम्मा फॉर्मेशन. शॉर्टमध्ये पाहूया पटकन. चला, हां, ऑकर्स इन क्लोरेला. बायनरी फिजन कोणामध्ये होते, क्लोरेलामध्ये होते, डायटम्समध्ये होते, क्लॅमॅडोमोनासमध्ये पण होते. ठीक आहे, हां, काय होते, एका सेलपासून एक सेल डिवाइड होऊन, बघा बहुता इथं डिवाइड होत होता. काय झालं, एक सेल होती पहिले, ती डिवाइड झाली, त्याच्या आतमधलं न्यूक्लियर डिव्हिजन झालं, नंतर त्याचं सायटोप्लाझमिक डिव्हिजन पण होईल आणि असं करून करून 2 सेल्स बनून जातील. एका सेलपासून 2 सेल बनणे, यालाच म्हणतो आपण बायनरी फिजन. काय म्हणतो, बायनरी फिजन. पॅरेंट सेल जी होती ती सिंगल एकच सेल होती, त्याचं पहिले न्यूक्लियस डिवाइड झाला, नंतर सायटोप्लाझम डिवाइड झालं आणि त्याच्यापासून बनल्या 2 सेल. एक सिंगल सेल होती, ते हळूहळू डिवाइड लंबुडकी झाली, थोडीशी लांब झाली, आहे की नाही, लांब होऊन मग त्याच्या आतमध्ये असा खाचा तयार झालेला दिसला आपल्याला. मग पाहत होतं काय, पुढे गेल्यावर आणखी त्याचे एकापासून 2 बनल्या. एकापासून 2 बनणे, एकापासून 2, एका ऑर्गॅनिझम डिवाइड होऊन त्यापासून 2 अशा प्रकारचे डॉटर सेल्स म्हणजे नेक्स्ट जनरेशन
पुढच्या सेल्स, दोन ऑर्गॅनिझम तयार होणे, एका ऑर्गॅनिझम डिवाइड होऊन, एक ऑर्गॅनिझम डिवाइड होऊन त्यापासून असे दोन ऑर्गॅनिझम बनणे, यालाच म्हणतो आपण बायनरी फिजन, आहे की नाही. एकाचे दोन, बाय म्हणजे दोन, फिजन म्हणजे वेगळे होणे, ठीक आहे. असे एकापासून दोन वेगळे झाले, दोन ऑर्गॅनिझम बनले, याला म्हणतो आपण बायनरी फिजन, ठीक आहे. त्यानंतर आहे कोनिडिया फिजन, त्यानंतर आहे कोनिडिया फिजन. कोनिडिया फिजनमध्ये आपण जर बरोबर पाहिलं तर कोनिडिया फिजन हे पेनिसिलियममध्ये होते, आहे पेनिसिलियम असे फंगस, पेनिसिलियम एक प्रकारचा फंगसच आहे. हे पेनिसिलियमवर अशा प्रकारचे हायफी तुम्हाला पाहिजे, हे असं स्ट्रक्चर पाहायला मिळेल, या कोनिडिओफोर म्हणतो याला आपण, ठीक आहे. या कोनिडिओफोरवर वर हे काहीतरी ग्रॅन्युअल्स आलेले दिसतील, काही ना काही अशा प्रकारचे काय म्हणतो न्यूमरस कोनिडिया, याला कोनिडिया म्हणतो. अशा हे जे काही गोल दिसतंय की नाही आपल्याला वर अपियर झालं, याच्यात नाही दिसत आहे, याच्यावर आलं हे इकडे, याच्यावर आलं, यालाच म्हणतो आपण कोनिडिया. काय म्हणतो कोनिडिया. वर हे जे काही स्ट्रक्चर इथं नाही आहे ना, याच्या वर हे जे काही दाणे दिसत आहेत ना आपल्याला आलेले, यालाच म्हणतो आपण कोनिडिया. हे कोनिडिया चांगले डेव्हलप होतील, मस्तपैकी खूप जास्त प्रमाणात येईल. एक वेळ येईल की या कोनिडिया ना असं वाटेल की बस झालं आता इथे चिपकून राहणं, थोडंसं बाहेर जाऊ आपण, आहे की नाही, थोडंसं याच्यापासून वेगळे होऊन जाऊ आपण. तर असे जेव्हा ते वेगळे होतात ना, वेगळे होऊन जेव्हा ते खाली पडतात की नाही, पापा खाली पडत चालले, जसं ते खाली पडेल जर्मिनेट होऊन जाईल. जशी काही बी टाकली आपण, एखादी सीड टाकल्यावर कशी ती जर्मिनेट होऊन जाते मातीमध्ये बरोबर वातावरण भेटल्यावर, तसंच हे पण असंच आहे. याच्यापासून जर काही स्पोर्स खाली पडले किंवा हे कोनिडिया खाली पडले, हे कोनिडिया इंडिपेंडंटली खाली म्हणजे काय म्हणतो जर्मिनेट होऊन जाईल, आतमध्ये जर्मिनेट झाले, त्याच्यापासून एक नवीन हायफी तयार होईल, आहे की नाही. इच कोनिडियम जर्मिनेट्स फ्रॉम अ न्यू इंडिव्हिज्युअल, आणि त्याच्यापासून एक नवीन पेनिसिलियमचा हे हायफी तयार झाली, स्पेशल हायफी, ठीक आहे. अशा प्रकारे हळूहळू ते संख्या वाढवत जातील. पहिली हायफी तयार झाली, या हायफीवर अशा प्रकारे कोनिडिया आले, कोनिडिया डेव्हलप झाले, खाली पडले, जेवढे ते कोनिडिया खाली पडतील तेवढे नवीन पेनिसिलियम तयार होत जातील, ठीक आहे. असं आपण बोललो कोणाबद्दल, कोनिडिया फॉर्मेशन याला म्हटलं आपण. कोनिडिया काय, हेच वरचे दाणे, ठीक आहे. नंतरचं तिसरी स्टेप आहे जेम्मा फॉर्मेशन, जेम्मा फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते मर्चंटिया याच्यामध्ये. मर्चंटिया एक एक्झाम्पल आहे, मर्चंटियामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच्यात जर तुम्ही पाहिलं तर हे जे काही मर्चंटिया आहे हा असा दिसतो. या मर्चंटियावर हे असे कप सारखे स्ट्रक्चर आपल्याला या मर्चंटियावर पाहायला मिळतात. हे जे कप सारखं स्ट्रक्चर आहे याच्या आतमध्ये काही छोटे ग्रीन हे गोल बॉडीज तुम्हाला पाहायला मिळतात आतमध्ये, ठीक आहे. हे जे काही गोल बॉडीज तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळतात, ठीक आहे. हे आतमध्ये अशा प्रकारच्या गोल बॉडीज तुम्हाला पाहायला मिळतात, याला म्हणतो आपण जेम्मा. काय म्हणतो जेम्मा, ठीक आहे. हे जे काही जेम्मा आहे की नाही, हे जेम्मा आतमध्ये तयार झाला. सगळ्यात पहिले काय म्हटलं मी तुम्हाला, जेम्मा फॉर्मेशन मर्चंटियामध्ये पाहायला मिळतो. हे मर्चंटिया दिसतोय आपल्याला, या मर्चंटियावर एक बाउल सारखं स्ट्रक्चर आलं, बाउलच्या आतमध्ये काहीतरी गोल दिसतंय आपल्याला, काहीतरी दाणे पडलेले दिसतात, आहे की नाही, काहीतरी आतमध्ये असं स्ट्रक्चर दिसत आहे, याला म्हटलं आपण जेम्मा. हे जेम्मा काय करेल, हे जेम्मा हळूहळू काय होईल, जेम्मा काय होईल, डिस्लॉज होईल, पाण्याने हे बाहेर निघेल, आहे की नाही, किंवा बाहेर निघून जाईल. पाणी जर जास्त प्रमाणात त्याच्यावर पडलं, त्याला लागलं किंवा स्प्लॅश झालं त्याच्यावर पाणी, तर ते बाहेर पडेल. ते बाहेर त्या वाटीच्या बाहेर, त्या कपाच्या बाहेर येऊन पडतील. जसे बाहेर पडले, लेअरवर पडले, ते खाली जसे पडले तसं ते प्रत्येक आतमधले हे जेम्मा बाहेर निघाल्यावर इंडिपेंडंटली जगायला लागतील, ग्रो होतील. पहा एक प्लांट आहे मर्चंटियाचं, त्याच्यावर असं वाटीसारखं स्ट्रक्चर आलं, त्या वाटीच्या आतमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत, त्याला म्हटलं मी जेम्मा. काय म्हटलं जेम्मा. एक वेळ येईल काहीतरी हवा, पाणी, वातावरण, पाणी खास करून पाणी त्याच्यावर स्प्लॅश झाल्याने, पाणी त्याच्यावर पडल्याने किंवा आजूबाजूच्या कंडिशननी ते जेम्मा आजूबाजूच्या काही कारणास्तव ते जेम्मा बाहेर येतील आणि पडतील खाली. जसे जेव्हा ते खाली पडतील तेव्हा त्याच्यापासून नवीन मर्चंटिया बनेल, ठीक आहे. काय म्हटलं मर्चंटियाचं प्लांट, त्याच्यावर एक कप लाईक स्ट्रक्चर, ठीक आहे. त्याच्या आतमध्ये बनतील वेगवेगळे स्ट्रक्चर, ज्याला म्हणतो आपण जेम्मा. आणि हे जेम्मा काही कारणास्तव बाहेर येऊन पडतील. जसे काही कारणास्तव बाहेर पडले, पाणी फ्लॅश झालं त्याच्यावर, जर ते बाहेर येऊन पडले तर बाहेर येऊन पडल्यावरती ते प्रत्येक जेम्मा एका नवीन मर्चंटियामध्ये हळूहळू डेव्हलप होतील आणि अशा प्रकारे त्यांचं रिप्रोडक्शन होईल, आहे की नाही. यालाच म्हणतो आपण कोणतं, जेम्मा फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. स्मॉल जेम्मा, या स्मॉल जेम्मापासून एक नवीन प्लांट तयार होते, ठीक आहे. याला म्हणतो आपण काय, याला म्हणतो आपण जेम्मा फॉर्मेशन, आहे की नाही. असे काही तीन आपल्या याच्यात दिले आहे. पहिलं कोणतं, बायनरी फिजन, दुसरं कोणतं, कोनिडिया फिजन, तिसरं कोणतं, जेम्मा फॉर्मेशन. असे तीन आपल्याला याच्यामध्ये सांगितलं आहे, ठीक आहे.